यवतमाळमधील मुळावा येथील ग्रामपंचायतीच्या नळातून आलेल्या पाण्यात कीड सापडली आहे। या कीड तपासणीसाठी दिल्या असता प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दवणे यांची मुलाखत घेतली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली की मार्च-एप्रिल महिन्याचे पाण्याचे अहवाल अयोग्य आहेत। पाणी ग्रामपंचायतीचे पिण्यालायक नाही आणि मे महिन्यात पाण्याचा अहवाल पाठवलेला आहे, अजून तपासणी अहवाल आलेला नाही असे सांगितले। मार्च-एप्रिलच्या अहवालानुसार ग्रामपंचायतने कोणत्याही उपाययोजना पाण्यासाठी केलेल्या नाहीत। येथील ग्रामसेवक 8-8 दिवस हजर सुद्धा राहत नाही। नांदेड येथून अलिशान कारणे ये-जा करून ड्युटी करतात। ग्रामपंचायतमधील गावातील अनेक लोक त्रस्त आहेत। अशा अधिकाऱ्यावर प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या दरम्यान जर काही आपत्ती आल्या तर आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी जी काही साधनं जिल्हा स्तरावरती आहेत त्यामध्ये विशेषतः आपल्याकडे 70 रबर बोट आहेत, 700पेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत, लाईफ सेव्हिंग रिंग्ज आहेत, इन्फ्लेमेबल लाईट्स आहेत। ही सर्व साधनं सुस्थितीत असावीत म्हणून दरवर्षीप्रमाणे आज आपण ह्या सर्व साधनांची तपासणी, त्यांचा आवश्यक तो मेंटेनन्स आपण आज ठेवलेला आहे। त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये 2000पेक्षा जास्त स्वयंस्फूर्तीने आपत्तीमध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर राहणारे व्हॉलेंटियर पण आपल्याकडे आहेत। त्यापैकी 200 व्हॉलेंटियरचं ट्रेनिंग आत्ताच रायगडमध्ये झालं। हे सर्व आपदा मित्रसुद्धा त्यांचीसुद्धा जी काही तयारी आहे, त्यांचं जे प्रशिक्षण आहे आणि या सर्व साधनांची तपासणी करण्याचं काम आज सुरू केलेलं आहे। तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व साधनांची तपासणी आणि आपदा मित्रांचं प्रशिक्षण पूर्ण होतं आहे आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा जे आपल्याकडे साधनं आहेत, महानगरपालिकेकडे साधनं आहे, त्यांची तपासणी केली जाणार आहे। तर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सोबतीने हे सर्व आपदा मित्र तयार आहेत। श्री सद्गुरू गणपती महाराज यांच्या 75व्या अमृत महोत्सव संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त सोनपेठ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलत असताना जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, संतांनी स्वतःचा मठ, स्वतःची संस्थाने इतक्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक दायित्व समजून जगाचे कल्याण कसं होईल याकडे लक्ष वेधावे। संतांनी व्यापक न राहता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या पद्धतीने कार्य करावी तरच समाज सुधरेल, असे प्रखर मत यावेळी वैराग्यमूर्ती नारायण महाजन महादापूरकर यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसह पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष भाविक भक्तजन उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। त्यांना तेच माहित आहे, उत्तम व्यवहार भांडण लावण्यासाठी आम्ही काम करून जातो, काला खाण्यासाठी आलेले नाही आम्ही। विराम करा आणि असल तुमच्याकडचा सेवा करा। तर सेवा करण्याची पद्धत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नागपूर येथे आज सकाळी 8 वाजता इतवारी शहीद चौक पासून ते पंडित बच्छाराज व्यास चौक पर्यंत सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली। या तिरंगा यात्रेमध्ये पूर्व सैनिक व युद्धात वीरमरण शहीद झालेल्या त्यांच्या पत्नी, बहिणी व आई यांच्या नेतृत्वात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली। सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेमध्ये राज्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, विधायक श्री कृष्णा खोपडे, श्री मोहन मते, श्री प्रवीण दटके, श्री संदीप जोशी, पूर्व महापौर शंकर तिवारी असे अनेक सामाजिक व व्यापारिक संघटना आणि पदाधिकारी व शहरातील देशभक्त नागरिक उपस्थित होते। परंतु काही कारणास्तव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाही। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। भारत की सेना ने जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर में अपना शौर्य दिखाया और आतंकवादियों के 9 अड्डों को नेस्तनाबूद किया, आतंकवादियों के जितने लॉन्च पैड थे उनको नेस्तनाबूद किया, आतंकवादियों की जहां ट्रेनिंग होती थी उसको नष्ट किया, आतंकवादियों का जो मुख्यालय था उसको नष्ट किया, आतंक के सरगना के संपूर्ण परिवार को समाप्त किया। और स्थिति ऐसी हो गई कि जो अजहर मसूद बचा था वो यह पूछने लगा कि मुझे क्यों नहीं मार डाला, परिवार को मार डाला। तो अर्थात जो लोगों को मारता था
वो मुझे क्यों नहीं मार डाला, इस प्रकार की याचना करने लगा। यह स्थिति भारत की सेना ने करी। यह करने के लिए उसने सीमा का उल्लंघन नहीं किया। अपने देश की सीमा में रहते हुए भारत के सेना के जो वैज्ञानिक संसाधनों से युक्त भारतीय सेना है, भारत की मेधा द्वारा तैयार किए गए प्रक्षेपास्त्रों से, निर्धारित लक्ष्य को प्राप्त करने वाले प्रक्षेपास्त्रों से सुसज्जित सेना है, उस सेना ने केवल भारत में बैठ करके पाकिस्तान के 11 एयरबेस को समाप्त कर दिया और मामूली से कुछ संख्या में हमारे सैनिकों का बलिदान भी हुआ। सेना में जिन सैनिकों ने इस युद्ध में बलिदान दिया, उनके बलिदान को नमन करने हेतु सेना ने जिस प्रकार से किसी भी प्रकार से किसी नागरिक ठिकाने को ध्वस्त ना करते हुए केवल सैन्य ठिकानों को और उसके साथ साथ आतंकी ठिकानों को ध्वस्त किया, हमारे सेना के शौर्य, उसकी सूचक मारक क्षमता और विश्व के सामने भारत की छवि को जो एक आतंक के विरोध में सबसे आक्रामक देश के रूप में स्थापित किया, इसलिए भारतीय सेना के सम्मान में ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इस विशाल तिरंगा यात्रा का आयोजन संपूर्ण देश भर में किया गया है। आज भी यह जो तिरंगा यात्रा है, इसमें सामने हमारी वे माताएं रहेंगी जिनके पतियों ने अपना सिंदूर भारत माता के लिए बलिदान कर दिया। उसके पीछे भूतपूर्व सैनिक रहेंगे, उसके पीछे आरपीटीएस के लोग रहेंगे, 500 फीट का तिरंगा रहेगा और उसके पीछे में नागपुर शहर की समस्त जनता रहेगी। इस प्रकार से हजारों की संख्या में यहाँ पर एकत्रित होकर के सेना के सम्मान में देशवासी मैदान में इस स्लोगन के साथ में हम यहाँ से चले गए और भारतीय सेना के शौर्य को स्थापित करने की चेष्टा करेंगे, जो संपूर्ण देश में सेना का सम्मान बढ़ाने के लिए आवश्यक है। उस दृष्टि से इस तिरंगा यात्रा का आयोजन किया गया है।